विजयप्रहाते श्रीरेः श्रीश्वेतवरः कल्पे वैवस्वतः मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे शम्भोद्भीपे भारतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्ये गोदावर्याः शुभे दक्षिणे तीरे शाल्वाहनशिले योक्तावतारे श्रीरामक्षेत्रे अस्मिन्वर्तमानेन व्यवहारिके चान्द्रमानेन प्रभवादि षष्टिसंवत्सराणामध्येः श्रीविश्ववसुनामसंवत्सरस्यात् उत्तरायणे हिमवन्तऋतौ पुष्यमासे कृष्णपक्षे अमावास्यां वासरः वासरस्तो पूर्वाषाढनक्षत्रे शुभबाल शुभनक्षत्र शुभयोग शुभकर्णानि एवं गण विशेषेण विशिष्टायाम् अस्यां शुभदिनोः अस्य श्रीदेवी सहित श्रीमहालक्ष्मी सहित वेङ्कटरमणस्वामिभ्रमणे नमः दिव्यसान्निध्योः आञ्जनेयस्वामिभ्रमणे नमः अस्मिन् दिने प्रातः काल पाञ्चरात्रागमोक्त भगवताराधनसहितात् श्री आञ्जनेयस्वामिभ्रमणे नमः फलपञ्चामृत कमलपूजाराधनाख्यञ्चकर्म करिष्ये अಣ್ಣ ಮೋಟರ್ ಆಫ್ ಮಾಡಿ ಕೆಳಗಡೆ ಸ್ವಾಮಿನಿಗೆ ಮೋಟರ್ ಆಫ್ ಮಾಡಿ ಓಂ ಅಸ್ಯ ನಮಃ ಅಸ್ಯ ನಮಃ ಓಂ ಅಸ್ಯ ನಮಃ ಓಂ ಗೋಪ್ರಿಯನಪುತ್ರೋದ್ಭವಸ್ಯ ಗೋಪ್ರಿಯನಾಮನೇತ್ಯಾಃ प्रतिभानक्षत्रशुभराशो जातस्य विष्णुमान्याः विष्णुपुत्रोद्भवस्य रोहिणीनक्षत्रशुभराशो जातस्य उमाशङ्कररुक्माङ्गनामनेत्याः भारद्वाजपुत्रोद्भवस्य चतुर्भानक्षत्रशुभराशो जातस्य श्रीकान्त आचार्यनामनेयस्याः ॐ अस्मिन् ग्रामे अस्मिन् नगरे अस्मिन् राष्ट्रे सकलभक्तवर्गाणां क्षेमाय विनया अमया आयुः आरोग्य अष्टैश्वर्यावृन्द्रमात्मकामुक्ष चतुर्वेदप्रपुरुषार्थसिद्धस्तोत्राविरुद्धर्थं ततः अस्मिन् दिने प्रविद्यामृतसुरपूजाराधनात् करिष्ये ओम शेषदेवसते देवदेवादिनाथा सहस्रमाधवाराधनार्थं देवेशं देवीयां आराधनीयो यो वेदादो स्वरः प्राप्तो वेदान्तेन प्रतिष्ठितः तस्य प्रकटनेनस्य तत्परस्व महेश्वरः आपोहिष्ठामयो भुवः आनभोच्छेदहातनः महेरणाय चक्षसे यो श्रीमतमो
तन्नो विष्णु प्रचोदयात् धनुर्धरायै च विद्महे सर्वसिद्ध्यै च धीमहि तन्नो धरा प्रचोदयात् ओम बात की तरफ सर्वसिद्ध्यै च धीमहि तन्नो धरा प्रचोदयात् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् वायुपुत्राय विद्महे ज्ञानहस्ताय धीमहि तन्नो मारुति प्रचोदयात् दाशरथात्मजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो श्रीरामचन्द्रः प्रचोदयात् ॐ श्री आञ्जनेय स्वामी ब्रह्मणे नमः शुद्धोदकस्नानात् शुद्धोदकः स्नानानन्तरमर्पयामि नमस्करोमि शुद्धोदकस्नानानन्तरे शुद्धाचमनीयम् आचमनीयं समर्पयामि अतः क्षीरस्नानाख्यं करिष्ये ॐ आप्यायस्व समेतुते विश्वतत्समवृष्टिं भवावादस्स सङ्घते क्षीरेण स्नपयामि 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 क्षीरस्नानानन्तरे शुद्धाचमनीयम् आचमनीयं समर्पयामि पुनः शुद्धोदकः स्नानाख्यं च कर्म करिष्ये आपोषष्ठामयोगः दानभोज्ये ददातनः महेरणाय चक्षसे यो शिवतमोलदत्तस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः तस्मात्तरङ्गमामव यशक्षयाय जिह्वता आपो जनयदाशनः आञ्जनेयस्वामिभ्रमणे नमः शुद्धोदकस्नानात् शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि आपोषष्ठामयोगः दानभोज्ये ददातनः महेरणाय चक्षसे
औषधीरिव मातरः तस्मात्तरङ्गमामभोज सक्षयाय दिन्भता आपोदनयता जनः आग्नेय स्वामब्रह्मणे नमः ॐ शुद्धोदकस्नानानि समर्पयामि अतः तदेशो तदिस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ धजिग्रावण्योऽकार्षुण्म जिष्णार्श्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत प्रणमायो वंशितार्षत तस्मास्मपयामि ॐ धजिग्रावण्योऽकार्षुण्म जिष्णार्श्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत प्रणमायो वंशितार्षत तस्मास्मपयामि ॐ धजिग्रावण्योऽकार्षुण्म जिष्णार्श्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत प्रणमायो वंशितार्षत तस्मास्मपयामि ॐ धजिग्रावण्योऽकार्षुण्म जिष्णार्श्वस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत प्रणमायो वंशितार्षत तस्मास्मपयामि तदेशो तदिस्नानानि समर्पयामि नमस्करोमि तदिस्नानानन्तरे शुद्धाचमनीं महाचमनीं समर्पयामि पुनः शुद्धोदकस्नानान्ते पुनः शुद्धोदकः स्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ अघोषिष्ठामयो वः तानभोद्धेददातनः महेरणाय गच्छते यो पश्चिमतमोदत्तस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः तस्मात्तरङ्गमामव यसक्षयाय जिह्वता आपोदनयता जनः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः शुद्धोदकस्नानात् शुद्धोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि अतः आद्यस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये शोक्रमधिज्योतिरधिदेदोषे देवो वत्सविता पुनात्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः आस्तेनास्मपयामि ॐ शुक्रमधिज्योतिरधिदेदोषे देवो वत्सविता पुनात्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः आद्येनास्मपयामि आद्यस्नानानन्तरे ॐ आद्यस्नानानन्तरे शुद्धाचमनीम् आचमनीं समर्पयामि अतः ॐ मधुस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये ॐ मधुवातारुतायते मदक्षरन्ति निन्दनः माध्वीयेमः सन्तोषदेः मधुमत्तमदोषसि मधुमार्तिवधुम्रजः मदद्धोपनप्पिका मधुमान्नो वनस्पतिर्मधुमागुम् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः मधुना स्नपयामि ॐ मधुवातारुतायते मदक्षरन्ति निन्दवः माध्वीयेमः सन्तोषदेः मधुनक्तमदोषसि मधुमार्तिवधुम्रजः मदद्धोपनप्पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमागुम् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः मधुना स्नपयामि आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः मधुस्नानानन्तरे शुद्धाचमनीं महाचमनीं समर्पयामि अतः पुनः शुद्धोदकस्नानाभ्यञ्जकर्म करिष्ये
नाम्ने स्वादुं मित्राय वर्णाय वायवे बृहस्पतये मधुमानामराभ्यः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः ॐ शुद्धोदकस्नानानन्तरे शब्दोदकस्नानान्यजन्म करिष्ये ॐ स्वादत्मवस्य दिभ्याय जन्मने स्वादुं मित्राय शुभवे नाम्ने स्वादुं मित्राय वर्णाय वायवे बृहस्पतये मधुमानामराभ्यः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः शत्रोदकस्नानान्ते शत्रोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि अतः शुद्धाचमनीयम् आचमनीयं समर्पयामि फलोदकस्नानान्यं करिष्ये ॐ या फलनेर्या फलाय पुष्पायाश्च बृहस्पतिस्ततुरास्तानो मुञ्जन्तभुन्मतः ॐ या फलनेर्या फलाय पुष्पायाश्च पुष्पणीः बृहस्पतिस्ततुरास्तानो मुञ्जन्तभुन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः फलोदकस्नानार्थे फलोदकस्नानार्थं करिष्ये या फलनेर्या फलाय पुष्पायाश्च पुष्पणीः बृहस्पतिस्ततुरास्तानो मुञ्जन्तभुन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः फलोदकस्नानार्थे फलोदकस्नानार्थं करिष्ये ॐ या फलनेर्या फलाय पुष्पायाश्च पुष्पणीः बृहस्पतिस्ततुरास्तानो मुञ्जन्तभुन्मतः आञ्जनेयस्वामिब्रह्मणे नमः फलोदकस्नानार्थे फलोदकः स्नानानि समर्पयामि नमस्करोमि फलोदकस्नानानन्तरे शुद्धाचमनीयम् आचमनीयं समर्पयामि धूपदीपनिवेदनं समर्पयामि ॐ मङ्गलनीराञ्जनां दर्शयित्वात मङ्गलं कोसलेन्द्राय महनीयगुणात्मने चक्रवर्तितनूजाय समर्पयामि नमस्करोमि देवतार्क्षान् धारयामि सर्वोत्तरक्षान् धारयामि अतः पुनः शुद्धोदकस्नानार्थं कुर्मः करिष्ये ॐ तच्छय्योरावृणीमहे स्वस्तिर्मानुषेभ्यः शन्नो अस्तद्भिपदे सञ्चरुष्पदे ॐ शान्तिः 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 सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपातः सभोमिं विश्वतां वृत्वा अत्यतस्तद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदं सर्वं यद्भूतयच्च भव्यम् उतामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहते एतावानस्य महिमा पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादोर्द्वौदयः पुरुषः त्रिपादस्यामृतं दिवे पादोऽस्येह भवात् पुनः
संविक्रामते शासनानशने अभि तस्मात् विराजजायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्छत पश्चाद्भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्मता वसन्तो अस्यास्तीलाच्छुम् ग्रीष्मैद्मः शरद्धविः सप्तास्यासन् परिणयः सप्तः समिदः कृताः देवा यद्यज्ञम् तन्भानाः अबध्नन् पुरुषं पशुम् तैयज्ञम् वरजत् प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयदन्ता साद्यायुषयश्च ये तस्मात् यज्ञाः सर्वभूतः ऋचः सामानि जग्निरे छन्दांसि जज्ञिरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एके चोभयादतः राहुहदग्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः यत्पुरुषं वेददुः कतिधा व्यकल्पयन् भवन्यमस्य कुहाभू काबूरूपादामुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ओरोदस्य यद्वैषः पद्यागं शूद्रो अजायत भूमिर्दिशश्रोत्रात् तथा लोकाम् अकल्पयन् वेदाहमेकं पुरुषम् अहन्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा अभिवदन यदास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः स्वमेवं विद्वान् अमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे चाद्यात् देवाः अद्य सम्भूतः पृथिव्यैरसा च विश्वकर्मणः समवर्ततादि तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महन्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा अभिवदन यथास्ते धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रप्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः त्वमेवं विद्वान् अमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिश्चरति मध्ये अन्नः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनां पदमिच्छन्ति वेदसा यो देवेभ्य आतपति पूर्वो यो देवेभ्यो जातः ऋचं ब्राह्मं जनयन्तः यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् ह्रीष्यते लक्ष्मीश्च पत्न्यौ नक्षत्राणि रूपम् इष्टं मणिषाणां सर्वं मणिषाणां धातु यज्ञाय दैवी स्वस्तिरस्तु नः पूर्वन्दिगातु भेषजम् संचतुष्पदे हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रतां चन्द्रां जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीर्मनोपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं वामश्वं पुरुषाणाम्
ಏ ಮಂತ್ರ ಹೇಳ್ಬಾ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಲ್ಲಿ? ಅವ್ರು ಏನ್ ಕೇಳ್ತಾರೆ? ಮಂತ್ರ ಹೇಳ್ಬಾ ಇಲ್ಲಿ. ನೀನು ಮಂತ್ರ ಹೇಳೋರು ಕರೀತಾರಲ್ಲ, ನೀನು ನಿಂತ್ಕೋವಾಗಲ್ಲ ಮಾಡಲ್ಲೇ ತಟ್ಟೆಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲ, ಹೇಳೋ ಮಂತ್ರ ಹೇಳು. ಪ್ರಜಾಭೂತ ಮಯಿ ಸಂಭವ ಕರ್ದಮ ಶ್ರಿಯಂ ವಾಸಯ ಮೇ ಕುಲೆ ಮಾತರಂ ಪದ್ಮಮಾಲಿನಿ ಆಪಸೃಜಂತು ಸ್ನಿಗ್ಧಾನಿ ಚಿಕ್ರೀತವ ಸಮೇ ಗೃಹೇ ಇಚ ದೇವೀಂ ಮಾತರಂ ಶ್ರಿಯಂ ವಾಸಯ ಮೇ ಕುಲೆ ಆದ್ರಾಂ पुष्करणीं पुष्टिं निर्मलां पद्मवतीं चन्द्रां देवनीं लक्ष्मीं ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೇಳೋದು. लक्ष्मीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदांस्यो श्वानः विन्देयं पुरुषाणं पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्ममये पद्मदलहाक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधत्वा श्रियै दातश्रिय आनिर्याय श्रियं वैदातनितृभ्यो ददातु श्रियं वसाना अमृतत्वमाजन् भवन्ति सन्तामिदध्यो न श्रिय एवैनं तच्छ्रियमाददाति सञ्जतं चावशत्कृत्यं सन्दत्तं सन्धीयते प्रजया पशुभिः ॐ देवी च विद्मः विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ विष्णुकं वीर्याणि प्रवोचय्य पार्थिवानि विभमेरजावंसियो अस्कवायदुत्तरवम् सदस्त्रं विचक्रमाणस्त्रेधोर्गायो विष्णोरराटमसि विष्णो पृष्ठमसि विष्णोष्णप्रेस्तो विष्णोस्यूरसि विष्णो ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णवे त्वा तदस्य प्रियमविपातो अस्यां नरो यत्र देवयवो मदन्ति गुरुक्रमस्य सैवन्धुरिता विष्णो पदे परमे मद्बहुत्सा प्रतद्विष्णुस्तवते वीर्याय मृगो भीमः कुचरो इष्टाः यस्योर्षु त्रिषु विक्रमणेषु अधिक्षीयन्ति भुवनात् विश्वाः परो मात्रयातनुवामुर्वृधानां तते महित्वमन्वष्णुवन्तीं उभेते विद्वरजसि पृथिव्या विष्णो देवत्वं परमस्य विच्चे विचक्रमय पृथिवीमेष येतां क्षेत्राय विष्णुर्मनशे नुवासो अस्या कीलयोजना सह उरुक्षितिकं सुजनिमाचकार तिर्देव पृथिवीमेष एतां विचक्रमेष तच्च सम्मोहित्वा प्रविष्णुरस्तु तव सस्तवीयान् वेषखड्गस्य स्तविरस्य नाम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तगामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि ददे पदम् तमोडमस्य पाहुं सुदे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि पालयन् विष्णोः कर्णानि पश्यत यतो भूतानि तस्पशे इन्द्रस्य योध्यस्तखा तद्विष्णो परमं पदकं सदा पश्यतोलयः देवीव दक्षिरादतं तद्विप्रासो विपन्नबोधानुभागं सत्समिन्दत विष्णो यत्करमं पदं पर्याप्या अनन्तरायाय सर्वस्तोमोतिरात्रौ उत्तममहद्भवति सर्वस्याप्ये सर्वचरित्रे सर्वमेवतेनाप्नोति सर्वं जयति ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वं नारायणं देवमक्षरं परमं प्रभं विश्वतः परमानित्यं विश्वं नारायणगौरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पदं विश्वस्यात्मेश्वरकं शाश्वतकं शिवमच्युतं
नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायणपरं ब्रह्मतत्त्वं नारायणपरः नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणपरः यच्च किञ्चित् जगत्यस्मिन् दृश्यते एषो यतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायणस्थितः अनन्तमव्ययं कविकं समुद्रेऽन्तं विश्वशम्भुवं पद्मकोशप्रतीकाशकं हृदयं चाप्यधोमुखम् अधो निश्चापितस्यान्तनाभ्यामुपरि तिष्ठति हृदयं तत्विजानीयात् विश्वस्यायतनं महता सन्तदवं स्वाविष्टलं भक्त्याकोशसन्निभं तस्यान्तय शिशिरगं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये वह्निशिखा अनिवार्याद्विवक्षितः नीलकायरमध्यस्था विद्युल्लोकरवास्वरा नीलानदीर्घवक्त्रं नीलास्यादनुपमा तस्याशिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्मा स शिवस्येन्द्रः सोऽक्षरः परमत्सराट् ऋतगं सत्यं परं ब्रह्मा पुरुषं कृष्णपिङ्गळम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमः ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ भद्रं पश्येमाक्षजत्राः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तः शान्तः शान्तिः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवानोचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयमयलेष्यति त्वं भूमिरा सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारे स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तेत्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वास्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभोद्भुवस्वरम् गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपम् पकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् सगुम्मिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः निचृद्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं हृदयं चिदं सवरदं विद्यानं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासुदं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं
आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसुताय श्रीवरवरमूर्तये नमो नमः सत्येन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च हिरण्ययेन सविता रथेन देवो याति भुवना विपश्यन् अग्निं दोदं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् अच्च यज्ञस्य सुकृतं येषामीशे पशुपतः पशूनां चतुष्पदामुदधद्विपदा निष्क्रीतो यज्ञियं भागमेधराय स्पोषाय यजमानस्य सन्तो कद्रुद्राय प्रचेतसे मेधुष्टमाय तव्यसे वोचे मशन्तमगुंसे ओमधिदेवता प्रत्यधिदेवता दैताय आदित्याय नमः ओमाप्याय स्वसमेतुत विश्वदत्सोमवृष्णीयं भवावाजस्य सङ्गते अप्सुमे सोम अप्रवीदन्तर्विश्वानि भेषजा अग्निं च विश्वशम्भुममापश्य विश्ववेषजी गौरीमिमाय सलिलालितक्षते एकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी बभूविषी सहस्राक्षरा परमे व्योमन् ओमधिदेवता प्रत्यधिदेवता सहिताय सोमाय नमः ओमग्निर्मोर्धादिवः पृथिव्या अयम् अपा
सर्वाग्नेया भगवतकैङ्कर्य रूपं श्रीमन्नारायणप्रीतर्थं श्रीलक्ष्मी रङ्गनाथ स्वामी सहिता दिव्य सान्निध्योः आञ्जनेय स्वामी देवताभ्यो नमः पूर्ण अनुग्रह कटाक्ष सिद्ध्यर्थम् अस्मिन् दिने ओम अमावास्य पूजा कैंकर्य काले श्री लक्ष्मी वेंकटेश्वर स्वामी आंजनेय स्वामी देवताभ्यो नमः आंजनेय स्वामी देवताभ्यो नमः पंचामृत स्तपन पूजा कैंकर्य काले मध्ये अष्टोत्तर दिव्य शतनामावली पूजाराधनाख्यं च कर्म करिष्ये अस्मिन् दिने पुष्पसेवार्थे विनय नामधेयस्यात् विष्णुगोत्रोद्भवस्य अश्लेष नक्षत्रे कर्काटक राशो जातस्य गीतानां यः शाश्वतीनां यः श्रद्धानां यः देवी प्रसादनामधेयस्य मंजुलानां यः मोनिकानां यः यजमानस्याः सह कुटुम्बानां क्षेमस्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य अष्टैश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्मार्थका मोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थं यजमानस्याः उद्योग क्षेत्रे व्यवहार क्षेत्रे लक्ष्मी कटाक्ष निवारणार्थं चिरमहालक्ष्मी कटाक्ष प्राप्त्यर्थं अस्मिन् दिने फलपञ्चामृतस्तपन पूर्ण फल प्राप्त्यर्थं मन संकल्प इष्टार्थ सिद्ध्यर्थं यजमानस्याः शिवाजी नामधेयस्य जयलक्ष्मी नाम यः सूर्याजी नाम यः आकाश नामधेयस्य अस्य यजमानस्य सह कुटुम्बानाम् आयुरारोग्यैश्वर्यार्थं धर्मार्थका मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थं यजमानस्य आरोग्य भाग्यता प्राप्त्यर्थं अस्य यजमानस्य रवि नामधेयस्य रविकुमार गोविंदराज नामधेयस्य धनलक्ष्मी नाम यः राजेश्वरी नाम यः रविदर्शन नामधेयस्य वर्षिणी नाम यः यजमानस्य सह कुटुम्बायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं अस्मिन् दिने फलपञ्चामृतस्तपन पूजा कैंकर्य काले मध्य अष्टोत्तर दिव्य शतनामावली पूजाराधना किंच करिष्ये जानकमानं यः गिरीशा नामधेयस्य संगीतानां यः मंजुनाथा नामधेयस्य सह कुटुम्बायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं रंगस्वामिनां यः सवितानां यः विष्णुनामधेयस्य विजय नामधेयस्य देवम्मानां यः सह कुटुम्बायुरारोग्यैश्वर्याभिवृद्ध्यर्थं इन्याರು ಅಷ್ಟೋತ್ತರ ಮಾಡುವಂತದಿದೆಯಾ दिलीप कुमार नामधेयस्य रंजिता नाम यः काव्या नाम यः निर्मला नाम यः सह कुटुम्बायुरारोग्यैश्वर्यार्थं धर्मार्थका मोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थम् उत्तरोत्तराभिवृद्ध्यर्थम् अष्टोत्तरः दिव्य शतनामावली पूजाराधना किंच कर्म करिष्ये ओम आंजनेयाय नमः महावीराय नमः हनुमते नमः तत्त्वज्ञानप्रदाय नमः सीतादेवीमृतप्रदायकाय नमः अशोकवनिचत्रे नमः सर्वमाय भंजनाय नमः सर्वबन्धविमुक्त्रे नमः रक्ष विध्वंसकारकाय नमः परविद्याप्रियराय नमः प्रचोरविनाशनाय नमः प्रेन्द्रकर्ते नमः परयन्त्रप्रभेदकाय नमः सर्वग्रहविनाशिने नमः भीमसेनदहाकृते नमः सर्वलोकचारिणे नमः मनोजवाय नमः पारिजातमूलस्थाय नमः सर्वतन्त्रस्वरूपिणे नमः सर्वयन्त्रात्मकाय नमः कवीश्वराय नमः महाकायाय नमः सर्वरोगहराय नमः प्रभवे नमः प्रदत्तचित्राय नमः सर्वविद्यात्मप्रदायकाय नमः कविदेवनकाय नमः भविष्यतुनाय नमः कुमार ब्रह्मचारिणे नमः रत्नकुण्डलचित्तमते नमः चञ्चलध्वारगन्धोज्ज्वलमानजगज्ज्वलाय नमः गन्धर्वविद्यातत्त्वज्ञानाय नमः महाप्रतमाय नमः काराभिमुक्त्रे नमः टुङ्गारामोचनाय नमः सागरोत्तमाय नमः कृष्णाय नमः वानरदूताय नमः केसरीपुत्राय नमः सीतासमेतः श्रीराम सेवा दुरंदराय नमः व्रत लक्ष्मण शत्रुघ्न सीता रामांजनेय स्वामी ब्रह्मणे नमः अष्टोत्तर दिव्य शतनामावली पूजाराधनानि समर्पयामि नमस्करोमि ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಹಾಶಯರಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾಪನೆ ಮೊನ್ನೆ 15ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಸನಾತನ ಧರ್ಮದಂತೆ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಒಂದು ಹಬ್ಬ ಆಚರಣೆಯಾಗಿದೆ. ಧನುರ್ ರಾಶಿಗೆ ರವಿ ಪ್ರವೇಶವನ್ನು ಮಾಡಿರುವಂತಹ ಕಾಲವನ್ನು ಸಂಕ್ರಾಂತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಧನುರ್ಮಾಸದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಪ್ರತಿನಿತ್ಯದಂತೆ ಇನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇದೇ ತಿಂಗಳು 25ಕ್ಕೆ ನಾವು ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಕಿರಣಗಳನ್ನು ಕಾಣುವಂತಹ
ರಥಸಪ್ತಮಿಯನ್ನು ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಆ ರಥಸಪ್ತಮಿಯಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಇರಲಿಲ್ವಾ ಸ್ವಾಮಿ ಅಂತಂದರೆ ಇತ್ತು. ಆದರೂ ಕೂಡ ರಥಸಪ್ತಮಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವಗಳು ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ರಥೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೆಲ್ಲ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದರಂತೆಯೇ ಏಪ್ರಿಲ್ 2ನೇ ತಾರೀಕು ಈ ಸದಾ 4ನೇ ವರ್ಷದ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಆ ಹನುಮ ಜಯಂತಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು, ರೂಪುರೇಷೆಗಳನ್ನು ಆ ಸ್ವಾಮಿ ನಡೆಸ್ಕೊಡ್ತಾನೆ. ಅದರಂತೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಮಹಾಶಯರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು. ಆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ರೂಪರೇಷೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಇವತ್ತಿನ ಸಂಕ್ರಮಣದ ಕಾಲದಿಂದ ನಮ್ಮ ಹೊಸ ವರ್ಷದ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಯುಗಾದಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಹೊಸ ವರ್ಷ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಕಾಲದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಎಲ್ಲ ದುಃಖಗಳು ಪರಿಹಾರವಾಗಿ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಎಲ್ಲ ದುರ್ಘಟನೆಗಳು ನಿವಾರಣೆಯಾಗಿ, ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮುಂಬರುವಂತಹ ಸಂವತ್ಸರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಇರುವಂತೆ, ಲೋಕ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರುವಂತೆ, ಯಾವುದೇ ಯುದ್ಧಗಳು, ಯಾವುದೇ ಭೀತಿಗಳು ಇಲ್ಲದಂತೆ, ಯಾವುದೇ ರೋಗ ರುಜಿನಗಳು ಇಲ್ಲದಂತೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಜೀವನ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ನಡೆಯಲಿ. ಹಾಗೂ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸುಭಿಕ್ಷ ದೇವರು ಪರಮಾತ್ಮ ನೀಡಲಿ. ನಂತರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರು ಕೂಡ ಸುಖವಾಗಿ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆ ಸ್ವಾಮಿ ಅನುಗ್ರಹ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ರಕ್ಷಿಸು, ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ನೀಡು, ಹಾಗೂ ಸಾಂಸಾರಿಕ ತೊಂದರೆಗಳಿದ್ದರೆ ಆ ಸಂಸಾರ ತೊಂದರೆಗಳಿಂದ ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ನೀಡು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂತಾನವಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸಂತಾನದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೀಡು. ಅದೇ ರೀತಿಯಾದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಗ್ರಹ ಬಾಧೆಗಳಿದ್ದರೆ ಎಲ್ಲ ಗ್ರಹ ಬಾಧೆಗಳು ನಿವಾರಣೆ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಆಂಜನೇಯನಲ್ಲಿ ಅಸಾಧ್ಯವನ್ನು ಸಾಧ್ಯ ಮಾಡುವ ಏಕಮಾತ್ರ ಶಕ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿಗಂತೆ. ನಾವು ಅವನ ಶಕ್ತಿಯನ್ನ ಅರಿಯೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲಂತೆ. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಅನುಗ್ರಹ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಪುತ್ರ ಅಂತಂದ್ರೆ ಗಾಳಿ ಇಲ್ಲದೆ ನಾವೇನೂ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ವಾಯುವ ಪುತ್ರ ಹರನ ಅಂಶವೂ ಹೌದು, ಹರಿಯ ಅಂಶವೂ ಹೌದು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏಕ ಮನೋಸ್ಥಿತಿಯಿಂದ, ಏಕ ಭಾವನೆಯಿಂದ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ 3 ಸಲ ದೀರ್ಘವಾಗಿ ಓಂಕಾರವನ್ನು ಹೇಳಿ ಆ ರಾಮತಾರಕ ಮಂತ್ರವಾದಂತಹ 13 ಬೀಜಾಕ್ಷರ ಮಂತ್ರವನ್ನು ಹೇಳೋದ್ರೊಂದಿಗೆ 13 ಸತಿ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿವೇದನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಮುಗಿದು ಕಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವರನ್ನ, ಇಷ್ಟ ದೇವರನ್ನ, ಆರಾಧ್ಯ ದೇವರನ್ನ ಹಾಗೂ ಸ್ಥಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ದೇವರಾದಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀ, ರಂಗನಾಥ ಮತ್ತು ಆಂಜನೇಯನ ಪಾದ ಕಮಲಗಳನ್ನು ನೆನೆಯುತ್ತಾ ದೀರ್ಘವಾಗಿ 3 ಬಾರಿ ಓಂಕಾರವನ್ನು ಹೇಳುವಂಥದ್ದು. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
ಜಯ ರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ 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 ಜಯ ರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಚಂದ್ರ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಸಕಲ ಅಪರಾಧ ಕ್ಷಮಸ್ವ ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಶಾಂತಿ 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 ಸಕಲ ಕಾರ್ಯ ವಿಜಯೀ ಭವ ವಿಜಯೀ ಭವ ಜಯ ಜಯ ವಿಜಯೀ ಭವ ವಿಜಯೀ ಭವ अयोध्यापति प्रभु श्री रामचंद्र महाराज की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम ओ माता की ओ माता की हिंदू सनातन धर्म की पवन सुत हनुमान की जय श्री राम जय श्री राम ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷವಾದ ಸೂಚನೆ, ಹಲವಾರು ಗ್ರಾಮದಿಂದ ಮತ್ತು ದೂರ ದೂರ ಊರುಗಳಿಂದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮನಗಂಡಂತಹ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಭಕ್ತರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಬರುವ ತಿಂಗಳಿನಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಸಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಕೆಲವರು ದಾವಣಗೆರೆಯಿಂದ ಬರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಚಿತ್ರದುರ್ಗದಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ನಾಳೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವರಿಗೆ ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜನಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಕ್ರಮೇಣವಾಗಿ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 75ರಿಂದ 100-150 ಜನ ತನಕ ಇನ್ನು ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಜನಗಳು ಇರ್ತಾರೆ. ಈಗ ತಾನೇ ನೋಡಿದೆ, ಒಂದು ಮಗು ಅಳ್ತಾ ಇತ್ತು. ಇದರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಬಂದವರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಕ್ತಾಯ ಆಗೋಷ್ಟಿಗೆ 1:15 ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಹಳ್ಳಿಲಿರುವಂಥ ಜನ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆ ಬರುವಂಥದ್ದೇ 10 ಗಂಟೆ 10:30 ಬರೋದ್ರಿಂದ ಅಭಿಷೇಕ ನಿಧಾನವಾಗಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಇದು ರೈತರ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಗ್ರಾಮವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿತ್ಕಟ್ಲೆ ಪೂಜೆ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅಭಿಷೇಕ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಇದನ್ನು ಮನಗಂಡಂತಹ ಇಲ್ಲಿನ ಭಕ್ತರೇ ಒಬ್ಬರು ಪ್ರತಿ ಮಾಸವೂ ಕೂಡ ಒಂದು ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ಆಗಲಿ ಸ್ವಾಮಿ, ಬೇರೆ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ, ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಸೇವೆ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರುವ ಮಾಸದಿಂದ ಈ ಒಂದು ಪ್ರಸಾದ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಸ್ವಾಮಿಗೆ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷಕ್ಕೆ ಪಾತ್ರ ಆಗಬೇಕು. ಒಂದು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಂದು ಒಂದು ತಿಂಗಳದ ಸೇವೆ ಇರಲಿ ಅನ್ನೋದೇನಾರ ಆ ಇಚ್ಛೆ ಇದ್ದರೆ ಅವರು ಮುಂಚಿತವಾಗಿ ಆ ಒಂದು ಈ ನಂಬರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ಸ್ವಾಮಿ ಈ ತಿಂಗಳ ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ನಮ್ದು ಇರಲಿ ಅಂತಂದರೆ ಆವಾಗ ನಿಮ್ಮದು ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ಇರುತ್ತೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿರೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಯಾವ ಮಾಸದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಯಾರೂ ಭಕ್ತರೇ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಆ ಮಾಸದ ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ನಮ್ದಿರಲಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ನಿಲ್ಲೋದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ರತಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವೇನಾರು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರು ಮಾಡೋದು ದೊಡ್ಡದಲ್ಲ, ಅದು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀಬೇಕು. ಆ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಯುವಂತಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಅರ್ಚಕರದ್ದು ಒಬ್ಬರದೇ ಅಲ್ಲ, ಸಮಿತಿಯವ್ರದ್ದು ಒಬ್ಬರದೇ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಒಬ್ಬರದೇ ಅಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಡೆಸಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮಹಾಮಂಗಳಾರತಿ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಮುಗಿದು ಬದಿಯವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಓಂ
அங்கப்பறை கொண்ட வார்த்தை அணிபுலவை பெங்க மரத்தெரண்டெறியால் பட்டர்வினான் கோதை சொன்னார் சங்கத்தமே மாலை
தப்பாமே எங்கே பசிரப்பார் இரண்டு மாழ்வரை தோய் செங்கம் செல்வி செல்வித்திருமாலால் மாத்தேரோர் என்பாய் மல்லாண்டு மல்லாண்டு மல்லாயிரத்தாண்ட பல கோடி நூறாயிரம் மல்லாண்டு நின்னோடவன் உனசேவாடு பெற்றிருக்காப்ப அடியோமோடம் பின்னோடம் திருவென்றாலும் பல்லாண்டா அடிவார மங்களம் அப்பா ஜன்யம் மல்லாண்ட சர்வதேசாதரா காலே சர்வாத்மராத்மஹான் नमो रामानुजाचार्याभ्याभ्यां वर्धताम् अभिवर्धताम् दिगन्धव्यासिने भूया सर्वलोके देशिने श्रीमन्न श्रीरङ्गः श्रीमन्दिरं संवर्धयः श्रीमन्न श्रीरङ्गः श्रीमन्दिरं संवर्धयः तीर्थतोंडರು ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಾಗಿ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ नमो रामानुजाचार्य वेदान्तार्थप्रदायिने आहत्रे पद्मनाभाय सुताय गुणशालिने रामानुजया पार्थं ज्ञानवैराग्यभूषणं श्रीमाद्वेङ्कटनाथार्यं वंदे ಆರತಿ ಕೊಡ ಈ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ತೀರ್ಥ ತಗೊಂಡವರು ಹಂಗೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಆಗಿ ಈ ತೀರ್ಥಸ್ಥಾನ ಆದ್ಮೇಲೆ ಆಯ್ತಾ ಹ್ಞೂ ಕೊಡ್ತೀನಿ ತಗೋಬೋದು ಇದಕ್ಕೂ ಅದಕ್ಕೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿನ್ನ ನಂಬಿ ಬಂದೆ ಕೈ ಬಿಡಾದಿರೋ ಗನ್ನ ಮಹಿಮನೆ ಆಮೇಲೆ ತಗೊಳ್ಳೋರಂತೆ ವನ್ಮಗ ಶಯನ ವನ್ನ ರಕ್ಷಕ ಪ್ರಸನ್ನನ ಕುಬೇಗ ಶ್ರೀನಿವಾಸ ಜನನಿ ಜನಕ ನೀನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಾನು ಬಂದಿರು ನೀನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಜನುಮದಲು ಶ್ರೀ ಇಲ್ಲ ತೀರ್ಥದೋಡು ಹಾಗೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರದಲ್ಲಿ ಬಂದು ಮುಂದ್ಗಡೆ ತೀರ್ಥಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರೆಡಿಯಾಗ್ರಿ ವನ್ನಗ ಶಯನ ವನ್ನ ರಕ್ಷಕ ಪ್ರಸನ್ನನ ಕುಬೇಗ ಶ್ರೀನಿವಾಸ ಜನನಿ ಜನಕ ನೀನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ನಾನು ಬಂದಿರು ನೀನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಜನುಮದಲು ಶ್ರೀನಿವಾಸ ಓದ್ಧರಿಸುವ ನೀನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ರೂಪ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ವದನದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೀನಿವಾಸ ನನಗೆ ಇತ್ತು ಶ್ರೀನಿವಾಸ ನೀನು ಒದಗಿ ಬಂದು ಪಾಲಿಸಯ್ಯ ಶ್ರೀನಿವಾಸ ದಲ್ಲಡಿಯ ನೇರದಂತೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಬಲು ಕಳ್ಳನವ ಕೊಡೆ ಬನ್ನಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎಲ್ಲ ಕಾಲದಲ್ಲೂ ಶ್ರೀನಿವಾಸ ಎನ್ನ ತಂದೆ ವೆಂಕಟೇಶ ನಿನ್ನ ನಂಬಿ ಬಂದೆ ಎನ್ನ ಕೈ ಬಿಡದಿರು ಗನ್ನ ಮಹಿಮನೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ಪೊನ್ನದ ಶಯನ ಪನ್ನ ರಕ್ಷಕ ಪ್ರಸನ್ನನ ಗುಬೇಗ ಶ್ರೀನಿವಾಸ ನೀ ಪ್ರಸನ್ನನ ಗುಬೇಗ ಶ್ರೀನಿವಾಸ ಕರುಣಾಕರನೇ ರಂಗ ಪರಿಹರಿ ಸಂಮಯ ಭಂಗ ಸುರಪತಿಯ ಶಾಪವನು ಸರಸರಿ ನೀಗಿದೆ ಸುರಪತಿ ಪುರದೊಡೆ ಜನ ನೀನು ಬಾಲಕರಾಗಿ ಬಂದು ಭಕ್ತಿಯ ಮೆಚ್ಚಿಸೆ ಹಂದು ಅನಂತ ರಾಮರಿಗೆ ಸಿರಿ ಸರಿತಾನಿ ದರುಶನವನ ಕೃಪೆಗೈವೆ ನಿನ್ನ ಗಿರಿಯನು ಬಳಸಲು ಬಂದ ತುಂಗೆಯ ಚಕ್ರದಿ ನೆಲಸಿ ಹಿಂದಕ್ಕೆ ತಾಪೋಗಿರುವ ತುಂಗೆಯ ದರ್ಶಿಸೆ ಮನದಲ್ಲಿ ಮೂಡುವ ಹರುಷ ಯತಿಗಳಿಗಾಗಿ ನಿಂದು ಚರಣವ ಸೇವೆಯ ಗೈವ ಹನುಮನು ತಾ ನಿಂತಿಹನು ಸೇವೆಯ ಗೈವ ಪುರೆ ಶ್ರೀನಿವಾಸನಿ ಶ್ರೀಶ ಕರುಣಾಕರನೇ ರಂಗ ಪರಿಹರಿ ಸಂಮಯ ಭಂಗ ಜಯ ಸೀತಾಕಾಂತ ಸ್ಮರಣೆ ಜಯ ಜಯ ರಾಮಾಂಜನೇಯ ವರದ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಲಕ್ಷ್ಮೀ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಪಾದಾರವಿಂದಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಸತ್ಸಾಧು ಸಂತನ್ ಕಿ
जय अयोध्यापति प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, जय जय।